गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले विश्वंभर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी कीर्ती जगा कीर्ती जगा पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा, चौथा वर्ग आहे कळवळणारा. या चारही वर्गाचा विचार मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या वर्गाचा विचार तुम्ही करायचा नाही जास्त, आणि मी सुद्धा करत नाही, कारण हे गांजरगाव कुठेही शिल्लकच. महाभारतामध्ये सुद्धा जळजळणाऱ्याची लोकांची संख्या कमी नव्हती. पाची पांडवांच्या विषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती. काय नाही केलं दुर्योधनाने पाची पांडवांना हरवण्यासाठी? अरे लक्षागृहाला आग लावली, विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आईसाहेबांना लग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा दुर्योधनाच्या मनातली जळजळ मात्र कमी झाली. जळजळ या शब्दाचा अर्थ सोपा आहे महाराज. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर झोप नाही येणं, त्याला जळजळ नाही का दुसरं काय? तर हे लोक प्रत्येक क्षेत्राचे महाराज. आपली सोयाबीन जळली याचं त्याला दुःख नाहीये, पण दुसऱ्याला एवढी सोयाबीन झाली कशी, ही जळजळच आहे ना. आपण पडलो याचं त्याला दुःख नाही, पण दुसरा निवडून आला कसा, ही जळजळच आहे. आपल्याला कीर्तन नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्या दिवसातून दोन करतं कसं, ही जळजळ नाही तर काय. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये. असं नका समजू तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये त्यांचा ऊत आलाय महाराज. ऊत म्हणजे महापूर, ढिगाण पडलेले महाराज. जे लोक अंतःकरणात जळजळ करतात त्या लोकांचा जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगावर विश्वासच नाहीये मला. तुम्ही मला असं कसं म्हणता? अरे माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जर गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय ना, अन्नमान धन हे चुकीचा समज आहे तुमचा हा. काही लोक म्हणतात कष्ट केले की, मेहनत केली की माणूस मोठा होतो. गोड गैरसमज आहे दादा तुमचा. अरे कष्ट करून जर जगात माणसं मोठे झाले असते, कष्ट करून जर माणसं करोडपती झाले असते, तर माझा महाराष्ट्राचा शेतकरी कधीच गरीब राहिला नसता होता. थोडे कष्ट करता का तुम्ही? अरे रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर आपण गावाच्या बारीमध्ये असतो, हरभऱ्याच्या बारीमध्ये असतो, त्या पाण्यामध्ये रात्रभर माणूस खंबाचा सौ भरात होतो. कसे लोक बारी देतात महाराज. हे थोडे कष्ट नाहीये, मग कष्ट करून माणूस मोठा झाला का? अजिबात नाही. तुम्ही जर तुमचं सोयाबीनची गाडी घेऊन खामगावला जाता का मेखरला जाता?
खामगावला गेले, बरोबर आहे का नाही? त्या ट्रक मधून ती सोयाबीन खाली उतरवण्यासाठी प्रत्येक आडतवर काही हमाल लोक असतात. कोण असतात तो? हमाल. लक्ष देऊन ऐका फक्त. आता एक एक पोतं 100 किलोचं असतं. ज्यावेळेस तो हमाल ते पोतं खांद्यावर घेतो ना महाराज, टप 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 घाम पडतो त्याचा. 100 पोते खाली केल्यानंतर खरं सांगा, त्या आडतच्या मालकाला कमीत कमी त्याला 4-5 हजार रुपये द्यायला नको भाऊ? नाही देत मला तो. याचं कारण सांगतो ना तुम्हाला, कष्टानं नाही पैसा भेटत. 100 पोते जरी खाली केले तर त्याला फक्त आडतवाला 1000 रुपये देतो म्हणतो जा. आणि आडतचा मालक काहीच करत नाही महाराज. फॅनच्या हवा खाली बसलेला असतो आणि येणाऱ्याला चहा पाणी पाचतो, तंबाखू खातो, गप्पा करतो, संध्याकाळी 10 लाख रुपयाची बॅग घेऊन जातो. का? पैसा ताकदीचा नसतो, पैसा बुद्धीचा असतो. पैसा कशाचा असतो? काही गोष्टी तुमच्या प्रारब्धात असाव्या लागतात. म्हणून जळजळणाऱ्या लोकांचा विचार करायचा नाही, दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज. भले तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल, पण प्रत्येक व्यक्तीला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कबीर महाराजांच्या भाषेत सांगायचं तर कबीर महाराज सांगतात, गोड ऐका. कोई मन दुखी, प्रबंध कमी करायचा. कोई मन दुखी, कोई धन बिन रत उदास. अरे थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. या जगामध्ये फक्त सुखी भगवंताचा दास आहे महाराज. माणसं प्रत्येकाचं दुःख, जे दुःख मला येते ते मला नाही, जे तुम्हाला येते मला. जे दुःख पकवाजाला ते विने करायला नाही, जे विने करायला ते पकवाजाला नाही, जे आम्हाला ते माहीत करायला नाही, बरोबर आहे की? प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल. कबीर महाराजांच्या भाषेत सांगू, कबीर महाराज सांगतात, कोई तर दुखी. काही काही लोकांकडे संपत्ती भरपूर आहे, पण शारीरिक सुख अजिबात नाही. आणि लक्ष देऊन ऐका दादा, माझा देव एवढा हुशार आहे की तो सगळ्या गोष्टी सर्वांना देतच नाही महाराज. काही ना रूप देतो तो गुण देत नाही, काही ना गुण देतो तो रूप देत नाही. खरं सांगा, लता मंगेशकरांसारख्या काही काही जगाच्या पाठीवर जन्माला येईल का? 91 वर्षाची झाली ती मायमाऊली, अजून सुद्धा त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये सरस्वती धारली. अजून सुद्धा एवढा गोड आवाज आहे, काय त्या आवाजाचं वर्णन करायचं? माझ्यासारख्या माणसाला लता दिदीचं वर्णन कसं शक्य होईल दादा? लता दिदीची. पण खरं सांगा, जेवढं सुंदर आवाज द्याला तेवढं सुंदर रूप नाही दिलं त्या मायमाऊलीला. देव असाच महाराज, ज्याच्याकडे संपत्ती देतो त्याला शारीरिक सुख अजिबात देत नाही. तुम्ही कधी असं ऐकलं का? रोजगार हमी आपले हे जे रोजगार जाणारे गोरगरीब लोक आहे, एखाद्या माणसाला ब्लड कॅन्सर झाला अजिबात नाही. कॅन्सर सारखा रोग सुद्धा विचार करतो, गरीबाच्या घरी जाऊन करू काय, त्यालाच खायला भेटत नाही. तो माझी निगा कशी राखलं म्हणून तो हाय प्रोफेशनली शिवाल्याच्या घरी जातो. आणि सर्व गोष्टी माणसाच्या मनासारख्या माणसाला मिळतच नाही. बघा आता आपण ठरवलं ते कधीच होत नाही, आणि जे नाही व्हायचं ते झाल्याशिवाय राहत. आमच्या गावात एक बघ्या नावाचा पोरगा आहे महाराज, लग्न झालं मागच्या वर्षी त्याचं. ते मला मी फोन केला की एवढंच म्हणायचं, पुरुषोत्तम हो पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे बघ्या, मी अशा मुलीसोबत लग्न करणार ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको गावात नसली पाहिजे. म्हणून पांडुरंग तुझी इच्छा पूर्ण करून फक्त लग्न ठरलं की मला फोन कर. आणि नेमकं बघायचं लग्न ठरलं, बघायला फोन केला, हॅलो. मी म्हणलं बघू बोल, लग्न ठरलंय दादा. म्हणलं मग तुम्ही मंगलाष्टक म्हणल्याशिवाय मी गळ्यामध्ये हालच घालणार नाही पोरीच्या. काळजी करू नको, मी येतो म्हणजे येतो. सकाळचं कीर्तन केलं आणि मला प्रवासात थोडा उशीर झाला. बरोबर मी शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो. बामणाला माईक माझ्या हातात द्यायला मी शेवटचं मंगलाष्टक म्हणलं, घटी समीप नवरा. मंगलाष्टक झाली. मी कोणाच्याच लग्नात मंगलाष्टक म्हणते संजीव हो, तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणसाल का? मी ज्यांच्या लग्नात मंगलाष्टक म्हणली 2 महिने त्यांची फाडकमी झाली. त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांनी फोन केला, म्हणजे बाबा तुम्ही 50,000 घ्या फक्त मंगलाष्टका म्हणला. म्हणलं मी जितक्या मंगलाष्टका म्हणा तितकंच टिकतो. 2 म्हणलं की 2 महिने, 3 म्हणलं की 3 महिने, 4 म्हणलं की 4 महिने, याच्या पुढे जातच नाही लोक. मग आता मंगलाष्टक वगैरे झाले, सर्व पाहुणे लावले, महाराज आले, मी बोलायला. मग मला थोडा उशीर झाला व्यासपीठावर जायला. मी व्यासपीठावर गेलो, बघायच्या बायकोकडे पाहिलं, तुम्हाला हिवाळ्यात का मला हिवाळ्यात त्याच्या बायकोकडे पाहिल्यानंतर मला हसून येणं रडून येणं. जेव्हा असं डांबर टाकलं त्याच्यानं काला मीस काला, दातच पांढरे दिसत होते. मी त्याला म्हणलं बघ्या, जे तुम्हाला पाहिजे देव कधीच देत नाही. ज्याच्यात तुमचं भलं आहे
रोज देव देव. जगामध्ये काही लोक, अरे आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जेवायला जातो, काही काही माणसाच्या घरी जेवायला गेले की नंतर आमच्या ताटात 15-15, 20-20 पदार्थ असतात आणि त्या माणसाच्या ताटात फक्त 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर, तिलाही मीठ नसतं, ते टुळून टुळून नुसतं पाहत. आपण म्हणा घ्या ना दादा, ते म्हणतो छे छे जमत नाही. देव म्हणे फक्त नोटा खायच्या, जेवण करायचं. काही काही माणसं 5-5 कारखान्याचा चेअरमन करतो माझा देव. खुर्चीवर देव म्हणे खुर्चीवर बसायचं, चहा प्यायचा नाही, चहा पाहिलं की शुगर वाढते. देव प्रत्येकाला सगळ्या गोष्टी देत नाही. बघा ना तुम्ही दादा, या विश्वातले जेवढे काही मोठे मोठे लोक आहेत, या विश्वातले जेवढे काही मोठे बिल्डर्स आहे, जेवढे काही मोठे राजकारणी आहे, कोणालाच पोरकणी मारा, सगळ्या पुरीचे. संपत्ती एवढा आहे की महाराष्ट्र बसून खाईल, पण आगला सुद्धा पोरकणी. आणि काही प्लॅटफॉर्मवरची भिकारी पाहत आणि सकाळी खाल्लं संध्याकाळचा मेळ नसतो, पण संध्याकाळी मोजून झोपी लावला लागतात. वर्षाला एक पोरग देवाचं गणितच असेल. ज्याला पाहिजे त्याला भेटत नाही आणि ज्याला नकोय त्याला भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणारा. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखाला की लक्ष देऊन ऐकायला. पहिला जळजळणारा झाला, दुसरा हळहळणारा झाला. या दोनही वर्गाचा विचार करायचा. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा. याच्यामध्ये बहुतांश जिज्ञासू साधक मोठ्या जातो. तुकोबराय सांगतात त्या तळमळणाऱ्या वर्गामध्ये अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा. काय गोड प्रमाण तुकोबराय एका नाटाच्या अभंगामध्ये ऐका. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा भगवंताच्या भेटीची अपेक्षा. काय गोड प्रमाणामध्ये तुकोबर देतात. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, तुका म्हणे नाही आमुले बळ, जेणे फळ पावे निश्चयसी. भेटल त्याला फक्त हाच प्रश्न विचारतात, काही उधार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरे हे शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे का, काळजी करू नको. जगाचा मला प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. कधी देणार हे नव्हतं सांगितलं, फक्त भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली होती मला शबरीने. किती वर्ष वाट पाहिली हो? बोलत चला गेल्यावर किती वर्ष? 14 वर्ष. शबरी मातेनं 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकाने तिला भेट दिली. तुम्हाला तर असं वाटतं कीर्तन ऐकलं की देव तुमच्या घरी साला राहायला पाहिजे, एवढं सोपं आहे का? नाही दादा, आपण जी परमार्थाची व्याख्या केलेली आहे एकदम चुकीची हो दादा. आपण परमार्थच करत नाही. परमार्थ करत दिसत जरी असलो तरी परमार्थ करत नाही दादा. आज परमार्थ
परमार्थ थोडा नाही वाढला मला, जेवढा परमार्थ वाढला बाबा 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 बाबा. अरे मग राजकारणी लोकांचे बॅनर कमी झाले, एवढे महाराज लोकांचे बॅनर वाढले ना. तुम्ही बघा ना आता, ऑटोला महाराज, एसटीला महाराज, काळीचुळीला महाराज, शिवाजीला महाराज, जिकडं तिकडं फक्त सप्त्याचेच बॉम्बलेट आहे. एवढे कीर्तन वाढले, एवढे सप्ते वाढले. पूर्वी एवढे कीर्तन नव्हते, पूर्वी एवढे सप्तेही नव्हते. महाराज तालुक्या म्हणून एक जर सप्ताह असला की लोक वेड्यासारखे जाऊन बसायचे. आता गावागावात 4-4 सप्ते व्हायला लागले. बरोबर आहे का नाही? कोणी गेलं तरी कीर्तन आहे, कोणी जन्मलं तरी, कोणाच्या दसऱ्या दिला कीर्तन आहे, कोणाच्या देवी निमित्त कीर्तन आहे. बरं कशा निमित्ताने कीर्तन ठेवतील लोक काही सांगता येत नाही. 2-3 दिवसापूर्वी मला पुण्याच्या एका माणसाने फोन केला, म्हणे हॅलो. म्हणलं बोलो, पुरुषोत्तम महाराज बोलता का? म्हणलं हो दादा मीच बोलतोय. दादा कीर्तन ठेवायचं तुमचं आमच्या गावाला. मला काही हरकत नाही. मी गावाचं नाव दिलं, मोबाईल नंबर दिला, महानजन सगळं दिलं. आणि हळूच फोन ठेवताना मी त्यांना म्हणलं दादा कीर्तन कशा निमित्ताने? तर हळूच मला सांगितलं, म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे, त्या निमित्तानं तुमचं कीर्तन तारीख तरी येऊन घेतली होती मी गेले दादा. मला कीर्तन करायला काही हरकत नाही, पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे. कारण गाठामध्ये कुठंच कोंबड्यांचं वर्णन नाही, ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कोंबड्याचं. म्हणजे लोक कशा निमित्ताने कीर्तन ठेवतील काही सांगता नाही. आज परमार्थाचा भूत आलाय महाराज, भूत. पण परमार्थ फक्त लोक दिसतात हो करताना दादा. आणि अंतःकरणामध्ये जर परमार्थ नसेल तर कहा गए ते तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेलते तुम्ही? काय घेऊन आले? कशासाठी चाललंय? अरे एका माणसाचं पोट दुखत होतं दादा, पोट. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर साहेब पोट दुखतोय हो. डॉक्टरांनी गोळी दिली. दादा ही गोळी घे, तुझं पोट राहून जाईल. लक्ष देऊन कीर्तन आहे का दादा? त्या माणसाची गोळी घेऊन ज्या अर्थी पोट राहत नाहीये त्या ते समजून चालव त्या माणसाने तर गोळी घेण्याची प्रक्रिया चुकली असेल किंवा आजार मोठा आहे. तुम्ही कीर्तन ऐकताय, तुम्ही भागवत ऐकताय, तुम्ही रामायण ऐकताय, ज्या अर्थी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमार्थाचा साक्षात्कार होत नाहीये, भगवंताचा साक्षात्कार होत नाहीये, त्या अर्थी प्रत्येक माणसानं आपलं निरीक्षण केलं पाहिजे. कुठेतरी तुमचा माझा मार्ग चुकलाय दादा. अरे तुम्हाला जर चिखलीला जायचं असेल आणि तुम्ही मेखर रोडनं चालले, किती वर्ष चालले म्हणजे चिखली नाही 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 मेखरच्या पुढे मालेगाव येईल, मालेगावच्या पुढे वाशिम येईल, वाशिमच्या पुढे पुसद येईल, पुसदच्या पुढे यवतमाळ येईल, यवतमाळच्या पुढे चंद्रपूर येईल, नंतर छत्तीसगड येईल, पण चिखली येणार नाही. ज्या मार्ग चालू करत आहात तो मार्ग कशाचा आहे? प्रत्येकाला सुख हवंच आहे, पण मार्ग दुःखाचा घेतलाय महाराजांनी. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त दुःख पडतंय. म्हणून लक्ष देऊन ऐका. तळमळणाऱ्या साधकाच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा. किती प्रमाणात सांगायचे तुम्हाला ऐका. तोपर्यंत काही खंड नाही, अखंड नाही. अखंड या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही खंड होत नाही, त्याला काय म्हणतात? अखंड. लक्ष देऊन ऐका. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थाची तळमळ अंतःकरणामध्ये असली पाहिजे. किती तळमळ होती गवळणीच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची अपेक्षा. ज्यावेळेस भगवान परमात्मा त्यांना त्या वनामध्ये सोडून गेला त्यावेळेस गवळणी रडायला लागला, देवा काय मोकलिले वनी सावजानी दिले. त्या गवळणी देवाला सांगत होते, देवा असं जर अरण्यात तुला आम्हाला सोडून जायचं होतं, असं जंगलात जर तुला आम्हाला सोडून जायचं होतं तर तू आम्हाला जवळ केलं कशाला? कहना के पहले काय प्रीत लगाई, हो प्रीत लगा के काना क्यों बिसराई. अच्छा नहीं मोहन दिल को या. जर तुला आम्हाला सोडून जायचं होतं, जर तुला आम्हाला असे खोटे आश्वासनं द्यायची होती तर तू आम्हाला का असं सांगितलं देवा? का तू आम्हाला जवळ केलंय? एक वरी होता संग अंगे गौरवी भगवंताचा काय दावा करत आहात म्हणून माझी विनंती दादा. कधीतरी माणसानं देवाचा दावा केला पाहिजे. हाका मारून तर पहा. लोक म्हणतात देव आणि येत कसं तुम्ही मारून तर बघा. कोण कहते हैं भगवान आते
द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कोण म्हणते तो खात नाही? खातोय माझा देव. पण शबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं. नामदेवरा की तरह तुम खिलाते नहीं. एवढं सोपं नसतं हो दादा. अरे साधं पोलिसाची नोकरी देत आहे सरकार 25,000 रुपयाची, तरी तुम्हाला किती बंद नाही महाराज. तुम्ही छातीत आले पाहिजेत, उंचीत आले पाहिजेत, रनिंग मध्ये आले पाहिजेत, मेडिकल मध्ये आले पाहिजेत, लेखीमध्ये आले पाहिजेत, प्रॅक्टिकली मध्ये आले पाहिजेत. नुसतं 25,000च्या नोकरीला तर एवढे बंधन असेल. जगाचा मालक आहे नव्हता तो. त्या जगाच्या मालकाला प्राप्त करण्यासाठी थोडेफार तर कष्ट घ्यावं लागतील नव्हतं तुम्हाला. नुसतं एमबीबीएस व्हायचं असेल वयाचे 35 वर्ष अभ्यास करावा लागतो, नाही तर 30 वर्ष अभ्यास करावा लागतो. मला किती वर्ष? नुसतं एमडी व्हायचं असेल, एमबीबीएस व्हायचं असेल, साध्या माणसाचं डॉक्टर व्हायचं असेल तर वयाचे 30 वर्ष अभ्यास करावा लागतो. मग माझ्या देवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी वयाचे 10 वर्ष नको का? एवढं सोपं नाही. तुम्ही जेवढं सोपं म्हणता तेवढं सोपं नाही ते. तुम्हाला वाटतं देव म्हणजे काय आपल्या घरचाच. काही लोक म्हणतात काय 7 दिवस कीर्तन ऐकायचे महाराज, काल्याचं कीर्तन ऐकलं तरी तेवढंच पुण्य लागतं. तुझ्या बापानं सांगितलं, तुला कोण सांगितलं? तुम्ही महिनाभर कामावरच गेले नाही, 30 तारखेला पगार आणायला गेले, तुमचा बाप देईल का तुम्हाला पगार? 30 तारखेचा पगार घेण्यासाठी 29 दिवस पहिलं तिथं काम करावं लागलं. काल्याचा प्रसाद घेण्यासाठी 7 दिवस तुम्हाला इथं सेवा करावं लागल. तदनंतर भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो. तुम्ही तुमच्या ऍड्रेस नुसार परमार्थाची व्याख्या केली, अजिबात नाही. मी दरवेळेस सांगतो महाराज, परत एकदा सांगतो, माय मावल्यानो सोपं करून सांगतो, अजिबात ताण नका घेऊ तुम्ही. मी अजिबात मला अवघड येतच नाही घेत. अवघड सांगणार काय? हे अवघड सांगणारे म्हणजे सोपा देव अवघड करून सांगतात लोक. आपण सोपा अवघड देव सोपा करून सांगतो, त्याच्यामुळे बरं चाललंय आपलं. इथं बरेचशा मायमावल्या बसलेल्या आहे. मायमावल्या सोपा प्रश्न एकदम, जी उत्तर देईल तुला सोन्याचा नाना बक्षीस, काळजी करू नका, फक्त लवकर सांगा. आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडते ती बायकोनं करावं, तुम्हाला जी भाजी आवडते ती करावं. सोपं आहे. कोणाला? नवऱ्याला जी भाजी आवडते ती बायकोनं करावं. किती सोपा प्रश्न आहे. तुमच्या नवऱ्याला जर शेवग्याच्या शेंगा आवडत असेल, तुम्ही चांगल्या पाट्यावर वाटून पिटून शेंगदाणे कुटून एकदम भारी जर शेवग्याच्या शेंगा केल्या, की दुपारी जेवायला बसलं 4 चौघात सांगता, अरे दररोजच्या 2 चपात्या खातो, 4 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं माझ्या आवडती भाजी केली, तेवढं झालं सोडून आता सिद्धांत करूया. तुमच्या नवऱ्याला आवडती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रसन्न होतो. मग माझ्या देवाला जो परमार्थ आवडतो तसा जर परमार्थ भक्ताने केला तर देवाला का देव तुमच्यावर प्रेम करणार? कळलं ना महाराज? बरोबर आहे का नाही? पण तुम्ही तुमच्या मनानं सगळं चालू आहे आणि मनानं केलं की वाटोळं झालं. आमचे महाराज नक्की सांगतात, जे मनानं केलं की त्याचं वाटोळं झालं. मी नाही सांगत, हरिपाठामध्ये ज्ञानोबा सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. कोणाचं तरी परमार्थामध्ये मार्गदर्शन असलं पाहिजे. जरा मार्ग जाऊन गेले आधी निरोधकाने सांगितलं ना, पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये काय होईल?
मार्ग लोक मला काही करतात महाराज. त्या दिवशी मी एका घरी चहा घ्यायला गेल्यानंतर एक मावशी मला म्हणे, मी म्हणलं आई मी चहा घेत नाही. मग मी माझी कप कशी घेतली त्या आईला दिली. म्हणलं आई तुम्ही घ्या ना. ती म्हणे महाराज मी कप कशी चहा घेत नाही. म्हणलं का घेत नाही? म्हणे मी काशी केली. मी काय केली? मी काशी केली म्हणजे मी काशीहून आले त्याच्यामुळे कपशी चहा घेत नाही. आता काशीचा आणि कपशीचा काही अर्थ संबंध नाही महाराज. लोक बावळे पण आहे. काशीला गेल्यानंतर तुमच्या जीवनातले दोष केले पाहिजे, तुमच्या जीवनातले विकार नष्ट झाले पाहिजे. तुमच्या अंतकरणातले विकार नष्ट नसत झाले तर काय फायदा आहे? त्रिवेणी संगमी तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही तीर्थामध्ये स्नान करा, पण तिथं जर जाऊन तुमचं चित्त ठिकाण्यावर नसेल तर चित्त नाही नामी. 3 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर, खूप महत्वाच्या आहे. संसार करायचा म्हणला की वित्त, संसार म्हणला की वित्त, परमार्थ म्हणला की चित्त आणि शरीर म्हणलं की पित्त. ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संसारात जर वित्त नसतं तर तुम्हाला कोणी द्यायला सुद्धा घालत नाही. कारण तुकोबरायचं प्रमाण सांगतो, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. और ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला एकरी आवाजात हाका मारतात, ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे त्याला म्हणतात परशु. आणि एखादा गधा जरी असला त्याच्याकडे पैसे जास्त असले लोक त्याला म्हणतात परशुरामजी. तो गधा असतो पण त्याच्या पैशाला जी असते. संसार करायचा मी तर नेहमी ठरवून घेतलेले, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नेमच असतो. आणि परमार्थ म्हणलं की चित्त महत्वाचं चेनव दादा. तुकोबाई सुद्धा म्हणतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी रोनिया बाई तारी दातारा प्रपंच ओसो चित्त तुझे पायी. सर्व साधू संतांनी देवाला हे सांगितलं, देवा आमचं भरकटणारं चित्त, आमचं भरकटणारं मन तुझ्या चरणावर काय कर, स्थिर कर. कारण जय हो जय हो. तळमळणारा वर्ग कोणता? त्या साधकाच्या अंतकरणामध्ये फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा खूप प्रमाणात लक्ष देऊन ऐका. भेटीला की पंढरीनाथा. पंढरपूरची वारी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणाची परिस्थिती तुकोबराय सांगतात. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. आणि पंढरपूरला गेले दशमीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाला सांगायचं, पांडुरंगा ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने माझी वारी पूर्ण झाली. मग एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्थी आणि काला संपल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस पंढरपूरला एकादशीला जायचे दर्शनाला, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये एवढा आनंद राहायचा, महाराज 45 तास बारी तू भरावू द्या, नाही तर 48 तास बारी तू भरावू द्या, पण पांडुरंगाचं दर्शन माणसाचं झालं की तो थकवा माणसाचा काय होतो, दूर होतो. असे अनेक लोक असतील महाराज, बरोबर आहे का नाही, की ते 24 तास बारी दर्शन घेतात. पण मी महाराज झाल्यापासून अजून एकदा सुद्धा बारी दर्शन घेतलं नाही. मी आषाढी वारीला दर्शन घेतले, तू नसल महाराज काय घेत नाही. आमची दिंडी असते, मी अगोदर दर्शन घेऊन येतो, त्यामुळे लोकांमध्ये आपण जात त्यावेळेस लोकांना जाऊ द्यायचं, बाबा घ्या गर्दी, आपण जात नाही. आपण फक्त चंद्रभागेस ना आणि विधी तो हरी कथा. लोकांमध्ये परमार्थ आवडतच नाही आपल्याला, एकांत आवडतो. विठ्ठल आषाढीच्या दिवशी दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणात
तो काल्याच्या दिवशी घेताना अजिबात नाही. काल्याच्या दिवशी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेलं रे गेलं की जगद्गुरु तुकोबराच्या डोळ्याला धारा लागायचे आणि डोळे भरून यायचे आणि पांडुरंगाला सांगायचे, पांडुरंगा आता चाललो बरं. पण जात असताना जगद्गुरु तुकोबराच्या अंतःकरणाची अवस्था तुकोबराय सांगतात, कन्या सासुरासी जाये. पूर्वीचा काळ सांगतो, आताचा काळ नाही. 25-30 वर्षापूर्वी जर एखादी माय माऊली सासरी चालली तर पहिले काही टू व्हीलर नव्हत्या, बैलगाड्या होत्या. काय होत्या? बैलगाड्या. मग त्या बैलगाडीमध्ये जर ती माय माऊली बसली तर तिचं तोंड जर समजा इकडं असलं कुठं तर समजायचं जी कुठं चालली सासरला. कुठं चालली? सासरला. कन्या सासुरासी जाये. हे पांडुरंगा जशी मुलगी माहेरला सासरला जात असताना तिच्या अंतःकरणाची परिस्थिती मागे परतून, ती पूर्वीच सांगतो मी तुम्हाला, 2020 सांगत. आता मुलगी सासरी चालली की तिचं उलटच आहे, कारण नवरा टू व्हीलरवर येतो ना. कशावर येतो? टू व्हीलरवर. एक तर ती पुढेही पाहत नाही, मागे पाहत नाही, दुसरीकडे पाहते, कळतो की नेमकं कुठं चालली. बरोबर आहे? पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये फरक आहे. एक तर ती पुढेही पाहत नाही, वस्तुस्थिती ना, बरोबर आहे का? पुढेही पाहत नाही, मागेही पाहत नाही. आता ती अशी बसल्यानंतर इकडच पाहते, मग नेमकी माहेरला चालली का सासरला चालली कळत नाही. पूर्वीचं सांगतोय तुम्हाला. हेही उदाहरण जगद्गुरु तुकोबराय थोडं कमी वाटलं. तुकोबराय सांगतात, सुखदी अमाय हो 15 वर्ष एका मायमाऊलीला काहीच झालं नाही दादा. किती वर्ष? 15 वर्ष. सर्व गावातले लोक नावं ठेवत होते करंट्या कपाळाची. तिने पांडुरंगाला नमस्कार केला, पांडुरंगा एखादं लेकरू माझ्या पोटी जन्माला घाल रे. मला कोणी लग्नाला सुद्धा बोलवत नाही, तेव्हा सगळे करंट्या कपाळाचं म्हणतात. पांडुरंगाने तिची इच्छा पूर्ण केली, तिला सोन्यासारखं लेकरू झालं. महाराज घरातली पंढरपूरची वारी होती, लक्ष देऊन कीर्तन ऐका. 4-5 वर्षाचं पोरगं होतं. सासूबाईने सांगितलं, वेडे पंढरपूरला हजारो लोक असतात, पोराला संग येऊ नको, मी सांभाळते. पण ती म्हणे मला एकट्याला करमणार नाही, म्हणून पोरगं सोबत घेऊन गेली. गरज नसताना पोरगं सोबत घेऊन गेली आणि चोकोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं. आषाढीचा दिवस नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घ्यायला गेली आणि पोराचा हात सुटला आणि पोरगं गर्दीमध्ये हरवलं. सगळं सांगा, 15 वर्षानंतर एखाद्या मायमाऊलीला लेकरू झालं, किती प्रेम करत असत ती त्या लेकरावर. आणि ते लेकरू जर आषाढी वारीच्या गर्दीमध्ये हरवलं, पहिलं तर सासूबाई सांगत होती की घेऊन जाऊ नको. आता काय सांगू मी सासूबाईला, कितीची त्या अंतःकरणाची परिस्थिती तुकोबराय सांगतात. चुकली माय भेटल त्यांना विचारत होती, का हो तुम्ही माझ्या मुलाला बघितलं का? सोन्यासारखं लेकरू, कुरळी केस आहे त्याचे, लाल ड्रेस घातलाय त्याच्या अंगावर. भेटल त्या माणसाच्या पाया पडती. भेटल त्याला विचारत होती, अहो काळा सावळा कलर आहे त्याचा, कुरळी केस आहे त्याचे, खाली काळी पॅन्ट घातलेली आहे, लाल शर्ट आहे. त्या आईच्या अंतःकरणाची परिस्थिती जशी ना देवा तशी तुला सोडून जाताना होती. हे सुद्धा उदाहरण तुकोबरायला कमी पटवा वाटलं. मग तुकोबराय सांगतात, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. या तळमळ शब्दासाठी मला सगळा अभंग तुम्हाला सांगावं लागला. म्हणतात शब्द या तळमळ. जशी माशी पाण्यातून काढल्यानंतर तिच्या अंतःकरणाची परिस्थिती जशी तशी देवा तुला सोडून जात असताना माझ्या अंतःकरणाची तळमळ तशी. आता 3 वर्ग मी तुम्हाला सांगितले, 9:15 झाले. आता फक्त आपले 15 मिनिटं शिल्लक आहे. आता 15 मिनिटात बॉल 6 रन 6 काढणे, 36 रन. काळजी करू नका, दररोजची सवय मला, दररोजचे 2-2, 3-3 ओव्हर काढायची सवय. ऐका, 3 प्रकारचे वर्ग कोणते सांगितले? जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. आणि शेवटचा वर्ग आहे कळवळणारा. काय आहे त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या? तीच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
तैसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोण आहे ती कळवळणारी जात? लक्ष देऊ नाही का दादा? या विश्वामध्ये दोन व्यक्ती अशा आहे की ज्या तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. काही अपेक्षा नाही केली संतांनी तुमच्याकडून. काय अपेक्षा केली हो? ज्या जगद्गुरु तुकोबरांनी तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचमवेद असा गाथा दिला या समाजाला. या गाथ्यानं या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात पडवला. अजिबात तुकोबराई नाराज झाली नाही. अरे ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्या ज्ञानोबरांनी सांख्य 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला, त्याच्या बदल्यात तुम्ही आम्ही लोकांनी सत्कार तर नाही केला माझ्या ज्ञानोबरायचा, पण मधुकरी तर दिलीच नाही. पण मधुकरीच्या भिक्षा डोळीमध्ये आपण काय कालवली? माती कालवली. तरी सुद्धा आपल्या सद्गुरूला मागत असताना ज्ञानोबरायचे काय उद्गार आहे? किंबहुना आळंदी सुखी नाही, खेड तालुका सुखी नाही, पुणे जिल्हा नाही, किंबहुना. आणि खरं सांगू का, तुमच्यामध्ये महात्म्यामध्ये हाच फरक आहे दादा. महान यश आत्मासह महात्मा, ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, ज्याची बुद्धी व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणतात. आणि ज्याची बुद्धी संकुचित आहे, ज्याची विचारही संकुचित आहे. तुम्ही आम्ही फक्त तुमचा विचार करता. माझं पोरघर, माझी बायको, माझं घर. नाही हो दादा, साधू संतांनी तसं केलंच नाही. अवघाची संसार सुखाचा गरीन आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणून साधू संतांमध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये फरक आहे दादा. म्हणून महाराज सांगतात की या जगामध्ये दोन पात्र असे की ते तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. जैसी कळवळ्याची जाती कळीला भावी न भूती. पण कोण आहे ते? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त. जगद्गुरु तुकोबरांनी दोन शब्द वापरले दादा इथं, लेकुरू आणि माय. माऊली आणि लेकुर हे शब्द वापरले. आता माऊली हा शब्द जर जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःच्या आईच्या संबंधाने वापरला म्हणावं, तर आई सुद्धा मुलावर प्रेम करते. पण त्या मुलामध्ये प्रेमामध्ये काही फरक आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता, दुपारचे 12 वाजले होते, 10-5 मुलं गल्लीत खेळत होते. एका पोराच्या आईने पोराला आवाज दिला, बाळ्या, हे बाळू, अरे ऊन लागल दादा, सावलीत ते आजारी पडशील. बाळूचं काय वाक्य आपल्या आईला? अगं आई, माझे सर्व मित्र खेळत आहे, मला एकट्याला कसं ऊन लागल? आई लगेच बाळ्याला म्हणती, बाळ्या, त्यांना मरू दे, तू सावली दे. काय म्हणती आई? त्यांना मरू दे, तू सावली दे. तुकोबराच्या गाथ्यामध्ये खूप अभंग गोड आहे. आपुली याचा कळवळा आणि बाळावरी. आई फक्त आपल्या मुलाचा विचार करते. पण आईच माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने निश्चित आपल्या आईसाठी वापरला नाही. कारण आई सुद्धा प्रेम जरी मुलावर करत असेल तरी त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. तुम्ही म्हणसाल महाराज काय चुकीची उदाहरणं सांगताय हो तुम्ही? आईला आपल्या मुलाकडून काय स्वार्थ असेल? मी माझ्या पदरचं काहीच सांगत नाही, माझ्या गाथ्यातले प्रमाण आहे दादा. माय बापे सांभाळी लोभा कारणे. आई तुम्हाला योग्य शिक्षण देत असेल, बाप तुम्हाला योग्य शिक्षण देत असेल, पण प्रत्येक मायबापाच्या अंतःकरणामध्ये एक स्वार्थ आहे की म्हातारपणी यांनी माझा काय केला पाहिजे? काय केला पाहिजे? सांभाळ. आता मायबाप स्वार्थी आहे तर बाकीच्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज तुम्ही? देवा देवा देवा. एक माणूस म्हणे, महाराज तुम्ही खूपच काही बोलता हो. म्हटलं खरंच बोलतो, खोटं बोलतच नाही. माझी बहीण माझ्यावर एवढं प्रेम करते. बाबा बाबा बाबा, बहीण आणि प्रेम. बरं तरी झालं तुमच्या भागातून समृद्धी महामार्ग नाही गेला. तुम्हाला सगळ्याला कळाले असतं तुमच्या बहिणी किती प्रेम करतो. अरे या दरिंदर बहिणीने या काय कसायचे 50-50 लाख रुपये घेतले त्या भागातल्या लोकांकडून. त्या दिवशी एक माणूस रडू लागला, म्हणे महाराज मी लहान असताना माझा बाप गेलाय, आम्ही दोघच बहीण भाऊ आहे. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी 5 एकर जमीन विकली महाराज. समृद्धी हवेचे मला 2 कोटी रुपये मिळाले. बहिणीच्या सहीशिवाय चेक निघत नाही, ती एक लय अवघड झालंय महाराज. तर माझ्या बहिणीने सांगितलं पहिले 50 लाख रुपये खात्यावर ट्रान्सफर कर, तेव्हाच सही करते, तशी सही करत. आता अशा बहिणी सोडावं कुठं नेऊन मला तर काही कळत नाही म्हणा. बरोबर आहे का? म्हणून जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा. मग आता मायबापही स्वार्थी प्रेम करतात, बहीणही स्वार्थी प्रेम करतात. मग आता दुसरी प्रिय व्यक्ती कोण आहे? अर्धांगिनी. तिला आपल्या भाषेत बायको म्हणू आपण, इंग्लिश मध्ये त्याला मिशेष म्हणतात. मिशेष, बरोबर आहे का नाही? बायकोच्या बाबतीत सुद्धा तुकोबराय सांगतात, बाईल म्हणती खर म्हणतात तरी खर या शब्दाचा अर्थ गाढव्या.
खरी या शब्दाचा अर्थ तुम्ही जर म्हातारे झाले होऊच नका म्हातारे. माणसाने हसत खेळत तरुणपणात गेलं पाहिजे, म्हातारं होऊच नाही महाराज. आणि चुकून म्हातारे झाले, म्हातारपणात जर तुम्हाला खोकला आला तर तुमची बायको म्हणती, बाईल म्हणती खर मरता तरी बरे नासी येले घर. आता तुमच्या बायकोचे जर तुमच्याविषयी एवढे सुंदर विचार असतील तर बाकीच्या गणगोतायचं कीर्तनात सांगायचंच कशाला महाराज. मी तुकोबऱ्याच्या प्रमाणानिशी बोलतोय, माझ्या मनाचं काहीच बोलत नाही. ऐका प्रमाण. जोवरी चढण तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, जोपर्यंत तुमच्याकडे ऐश्वर आहे, तोपर्यंत लोक तुमच्या माग फिरतील. अरे 4 महिन्यापूर्वीच्या बीजेपी मध्ये जाण्यासाठी लोकांचं काय चालू होती? मेगा भरती. कोणती भरती चालू होती? म्हणजे मेगा भरती. कोणी बीजेपीतच जात होतं, पण बीजेपीची सत्ता गेल्यानंतर अवस्था कशी झाली? जगाचा नियमच आहे, जोपर्यंत संपत्ती आहे तोपर्यंत लोक प्रेम करतात, जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत लोक तुमच्या माग पुढे फिरतात. भाऊ तुमच्याशिवाय नाही दुसरं कोणी. भाऊ फक्त पडला पाहिजे, मग बोलत कोण कोण सगळे कोण कोण म्हणून माझी. पण हे कळत नाही असं नाही, कळतंय ना माणसाला, पण केव्हा? पळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रागा पोरे सकळ. म्हणून माझी विनंती दादा, जगातले जेवढे काही पात्र आहेत तेवढे सगळे स्वार्थी आहे. जगात फक्त तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या 2 जाती आहे, तो म्हणजे संत, दुसरा म्हणजे भगवंत. कधीतरी देवाला तुम्ही तुमचं म्हणून बघा ना, एखाद्या वेळेस विश्वास टाका. तुका म्हणे भार घातलियावरी होईल काय वारी नारायण. आपण 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात काळजी करू नका, लक्ष देऊ नका. कौरव पांडवाचं युद्ध चालू असताना सायंकाळची वेळ, अनेक पांडवाचं सैन्य मरत असताना देव चिंता तो रे, कसं करावं काय करावं, कसं करावं काय करावं. काहीतरी युद्धाची नीती करायची उद्याची. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या भेटीला गेले. अर्जुनाला गादी टाकली होती, घर बोलत होता अर्जुन. जेव्हा अर्जुन होतो, अरे पागल आहे का तू? अरे इथं हजारों सैन्य मारायला लागला आपलं, तू कुशाला बोलतोस? अर्जुनाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. अर्जुनाने सांगितलं, देवा युद्ध कसं करायचं, त्यांना कसं मारायचं, ही सर्व जबाबदारी मी कोणावर टाकलेली आहे? तुझ्यावर. तुका म्हणे भार घातलिया होईल काय वारी नारायण. याच्यापेक्षा सोपं करून सांगू? किती सोपं करून सांगायचं तुम्हाला, ऐका. लग्न झाल्यानंतर बायको काय करते? काहीच करत नाही. तुमच्या नावाचं कुंकू लावते, तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते. नुसतं मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलं, कुंकू तुमच्या नावाचं लावलं तर माणूस किती पुढं पुढं पडतो महाराज तिच्यासाठी. अरे रे रे रे, तिच्यासाठी बहिणीला बोलत नाही, तिच्यासाठी बापाला बोलत नाही, तिच्यासाठी मायला घरातून काढतो. काळी बेंद्री शंभरी बायको तिच्यासाठी काय नाही करत महाराज माणूस. ती म्हणत तसा नाचतो, ती म्हणत तसा उठतो, ती म्हणत तसं बसतो. काय केलं तिनं? वर्षातून फक्त जसं बैलाचा 1 दिवस असतो तसं मकर सांगते यांचं दर्शन घेते ती, वर्षभर दर्शन घेते, तुमचं बी माझं बी. आपण सगळे संसारिक बरोबर आहे. असं एखाद्या माणसानं हात वर करून सांगा की महाराज माझी सौभाग्यवती माझं दररोज दर्शन घेते, मी पुतळा बांधतो माझ्या खर्चा. आमचा काळ नाही तर तुमचं काही सोपं नाही झालं. नुसतं मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलं, कुंकू तुमच्या नावाचं लावलं तर तुम्ही तिची एवढी सेवा करता. माझ्या पांडुरंगाची माळ जर गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा गोपीचंदन जर गळ्या कपाळाला लावला तर खरं सांगा ती संसार रूपी नौका माझा भगवान परमात्मा तुम्हाला पैल तेरा नेणार नाही का? नक्कीच नेईल. फक्त सुरुवात तर करा. याद आएगी उनको कभी ना कभी. काय गोडे. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सुरुवात करा दादा.
मी गट प्रयत्न करतो पण घडी काही थांबायच्या मागे नाही. गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ ठरलेला जो वेळ आहे त्याच्या पुढे मी जाणार नाही. तुम्हाला सांगितलं 8:30 ते बरोबर आहे संजू भाऊ? 8:30 ते नाही जास्त वेळ करत जाऊ नये. आणि मला माहिती मी रात्रभर जरी सांगितलं तरी तुम्ही काही सुधारणार दुपारी आता कथा असते महाराजांना वेळ असतो. शॉर्ट बट स्वीट थोडी तरी ऐका लक्ष देऊन ऐशी कळवळ्याची जाती करीला वाली किती उपकार आहे त्या आईचे. पोटी भारवाही त्याचे सर्वस्व ही सारे. जशी 9 महिने 9 दिवस ती माय माऊली तुम्हाला गर्भात वागवती तसं पोटी भारवाही त्याचे सर्वस्व ही सारे. हे सर्व जे वर्णन चाललंय हे तुमच्या मायसाठी चाललं नाही, माझ्या सुद्धा मायसाठी चाललं नाहीये. हे सर्व जे वर्णन करताय ते माझे तुकोबर आहे फक्त माझ्या नारोबरासाठी. याच्या अगोदरच्या अभंगपा आणि याच्या नंतरच्या अभंगपा तुकोबरांनी ज्या ज्या वेळेस संतांची विनंती केलेली आहे त्या त्यावेळेस ती विनंती फक्त माझ्या नारोबरासाठी केलेली आहे. तुम्ही संकाधिक संत किती वर्णन करायचं महाराज. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही जगद्गुरु तुकोबरासारख्या व्यक्तीने ज्ञानोबरासमोर हात जोडावे आणि ज्ञानोबराय सांगा माऊली अनाथ अपराधी अनाथ आहे पण मला विश्वास आहे तुम्ही जर माझा हात धरला तुम्ही जर माझा स्वीकार केला ना माऊली तर निश्चित भगवान परमात्मा माझ्यावर कृपा केल्याशिवाय तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी अरे माणसाला हातात देवानं धरलं पाहिजे, माणसाला हाताला साधून धरलं पाहिजे. माणसाला माणसाचा हात धरून काय फायदा आहे हो. अरे जगातले सगळे जीव अपूर्ण आहे. उघड्या शेजारी नागो गेलं नागभर घेऊन गेलं काहीच फायदा नाही. माझी विनंती तुम्हाला जीवनामध्ये कोणतीही अपेक्षा करत असताना माणसाकडून कोणती अपेक्षा करू नका. अपेक्षा करत असताना तर संताकडून करा नाही तर भगवंताकडून करा. माणूस तुमच्या इच्छा काय पूर्ण करणार आहे कारण जगातला प्रत्येक माणूस अपूर्ण आहे. एक आहे एक नाही. अपूर्ण माणूस तुम्हाला पूर्णत्वाची ज्ञान देऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुम्ही माझा सांभाळ केला. तुम्ही जर माझ्या हाताला धरलं ना माऊली मला विश्वास आहे मग माझा हरी उपेक्षिना. त्याला इच्छा जरी नसली तरी माझं कल्याण करावं लागल म्हणजे लागल. तुमच्यावर तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी तुझे ऐशी कळवळ्याची जाती बरोबर 10:30 झाले. अजून 5 मिनिटं मी तुमची घेऊ जास्त वेळ घेणार नाही. मी नेहमी आवडतो कीर्तनामध्ये सांगत असतो काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिले पाहिजे. सध्या महाराज लोक युट्यूबवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर खूप चर्चेत आहे कीर्तन सैंदुरीकर बाबा. आता पाठीमाग काहीतरी महाराज बोलले पण खरं सांगू का हे मीडियावाले लोक हे युट्यूब वाले लोक हे सोशल मीडिया जेवढी काही या देशामध्ये हे लोक जेवढं वाईट प्रदर्शित करतात तेवढं चांगलं कधीच प्रदर्शित करत. काय नाव त्या बाईचं तृप्ती देसाई. त्या ताई साहेबांची माझी काही ओळख नाही पण ओळख असत तर मी त्यांना एक SMS निश्चित माझा देणार आहे की ताई जसं तुम्ही इंदुरीकर महाराजांवर जो आरोप करताय त्यांनी जे कीर्तनात वाक्य वापरलेले त्याला भागवताचा पुरावा आहे, गाथ्याचा पुरावा आहे, ज्ञानेश्वरीचा पुरावा आहे, ग्रंथाचा पुरावा आहे. जो बोलतो तो चुकणारच आहे. मुक्का माणूस चुकल का बोलणारा चुकल. अरे जो बोलणार आहे तो कधी ना कधीतरी चुकणारच आहे. पण बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आपण जेवढं वाईट घेतो तेवढं चांगलं घेत नाही. त्या तृप्ती देसाईने आपल्या इंदुरीकर महाराजाच्या मागे जेवढी हात धुवून लागली हेच प्रकरण होण्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी हिंगणघाट इथे एक प्रकरण घडलं. तुम्हाला सर्व मंडळीला युट्यूबला माहित असेल. एका तरुण मुलीला एका सुंदर मुलीला मेन चौकामध्ये एका मुलाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला काय केलं जाळलं.
ज्यावेळेस त्या मुलीला जाळलं त्यावेळेस तृप्ती देसाईंना माझा प्रश्न आहे, त्यावेळेस तू गेली कुठं होती? कुंभमेळ्याला का झोपली होती? म्हणजे एका महिलेवर अत्याचार झाला त्यावेळेस तू जागा होत नाही, आणि एक महाराज चुकून जर बोलला तर त्याच्या मागे एवढं लागण्याचं काही कारण नाही. 8-10 दिवसापूर्वी एक भंडारा गोंदिया जिल्ह्यातली सुद्धा एक बातमी आली होती की एक महाराज भागवत कथेला गेला आणि बाई घेऊन पळून गेला. ही बातमी चुकीची आहे, कारण त्या महाराजांनी जिथं कथा केली त्या गावामध्ये मी त्याच्या अगोदर 3 वर्ष भागवत केलेले जातात. तिथल्या लोकांनी मला फोन आला. परिस्थिती माणसाने समजून घेतली पाहिजे. उग कोणी काही म्हणतात टलटण फलप अजिबात नाही. हे सोशल मीडिया आहे महाराज, ज्यांना पैसे दिल्यानंतर हे बैल दूध देतात असे सांगू शकतात. हे बावळे लोक यांना काय महाराज राजकारणाच्या टायमाला अरे तो संजय राऊत किस्ता त्याला आळस बी आला, ते सांगत होते संजय राऊत त्यांना आळस आला. अरे बावळे लोक आहे ते, त्यांचं काय महाराज, त्यांचा विचार करायचा नाही. त्यांना खऱ्याचं खोट आणि खोट्याचं खरं करायला वेळ लागत नाही. हे लोक जेवढं वाईट प्रदर्शित करतात तेवढं चांगलं प्रदर्शित करत नाही. अरे विश्वाला लाजवल एवढा सप्ताह केलाय महाराजांच्या जोग महाराज संस्थेने. विश्वाला, महाराष्ट्राला नाही. तिथं कशाला? विश्वाला लाजवल. स्वर्गातील लोकांना सुद्धा त्याची जळजळ होत असेल एवढा सुंदर सप्ताह केला महाराज. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, महाराष्ट्रातील नामांकित संत महात्मे ज्या सप्ताहामध्ये वाढण्यासाठी होते, पत्रवाळी उचलण्यासाठी होते, एवढा मोठा जर सप्ताह आमच्या आळंदीकर महाराज लोकांनी केला. आणि भारतातली नव्हे विश्वातली पहिली संस्था आहे ती की जिथं विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही महाराज. बाकीच्या ठिकाणी किती फी आहे? तुम्हाला जवळच कॉलेज आहे त्याच्यामुळे मला काही सांगण्याची गरज नाही. चिखलीला कॉलेज आहे, बुलढाण्याला कॉलेज आहे, प्रत्येक ठिकाणी कॉलेज आहे. कॉलेजची फी आणि शिक्षक लोकांचा पगार तुम्हाला माहिती आहे, लक्ष देऊन ऐका. पण जिथं विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही, एवढी जगातली एकमेव संस्था आमच्या सद्गुरू जोग महाराजांची. मग कधीच मला वाटत नाही कोणत्याच चॅनलवाल्याने आमचा तो सप्ताह टीव्हीवर दाखवला नाही. मग एका इंदुरीकर महाराजांच्या मागे लागण्याचे काही कारण नाहीये. पण याचं कारण असं आहे महाराज, महाराज इंदुरीकरांचा विषय नाहीये. इंदुरीकरांचा कोण काय करणार आहे हो महाराज? तो 8वा आजोबा आहे महाराज. की तो आजोबा आहे? तो 8वा आजोबा आहे. अशा तृप्ती देसाई तो 50-50 या खिशात घेऊन फिरतो, 50-50 या खिशात घेऊन फिरतो. त्याला काय कमी आहे? फक्त प्रश्न हा आहे की आज जो प्रसंग त्याच्यावर येतो उद्या माझ्यावर येऊ शकतो. माझ्यावर त्याचे चार्जेस वेगळे पडतील. लिहायचं होतं ना. प्रश्न महाराजांचा नाहीये, प्रश्न धर्माचा आहे. व्रत होती माझी सीताई साहेब, त्या सीतेला जर समाजाने काही बोलले तर आपल्यासारख्या लोकांनी या गोष्टीकडे त्रास द्यायचा नाही. वाईट फक्त याचंच वाटलं महाराजांचं त्या दिवशीचं वाक्य की मी उभे 22 ते 25 वर्ष समाजाची सेवा करतो ना, बायकोचा विचार केला, लेकरा बाळाचा विचार केला. कीर्तन करणं म्हणजे तुम्हाला एवढं सोपं वाटतंय का महाराज? रात्र दिवस लोक रोडवर आहे, रात्र दिवस रोडवर आहे. दररोजचे 2-2 कीर्तन करायचं. लोक म्हणते तुम्हाला पैसे भेटतात म्हणून करतात. पैशासाठी कीर्तन करायची काय गरज आहे? 4 जरी कीर्तन केलं तर लाख रुपये महिना पडतो. मग त्याला महिनाभर फिरावं थोडं लागतं काही. अरे या महाराष्ट्रामध्ये 3-3 हजारामध्ये लोक संसार करतात महाराज. किती हजारामध्ये? 100-100 रुपये रोज कमवून सुद्धा काही मायमावले आनंदाने संसार करतात महाराज. मग संसार करण्यासाठी पैशाची गरज नाहीये. ज्या माणसानं आपलं आयुष्य महाराज सर्व समाजासाठी दिलं, त्या व्यक्तीवर जर असं काही आक्रमण होत असेल, जर त्या धर्मावर काही आक्रमण होत असेल, त्या संप्रदायावर काही आक्रमण होत असेल, तर आपण सर्व वारकरी मंडळींनी, मानकरी मंडळींनी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं काय कर्तव्य आहे. म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने देशाविषयी स्वाभिमान बाळगा, मायबापाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, या जगात चालतं बोलतो दैवत तुमचे मायबाप आहे. ज्या दिवशी तुमचे मायबाप जातील त्या दिवशी समजून चालावं की तुमच्या जीवनातलं प्रेमच आठलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली
चालताना उडविले काट्याचे खास आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाला माझे हात दिले. प्रत्येकाने काही वेळेला सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही श्रवण केलं. बसा 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 कोणी पैसे मी जोपर्यंत सांगत आहे तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ उठू नका. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व सुधा ब्रह्मपुरीकर मंडळी तसा पंचक्रोशीतील सर्व मंडळी खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. बऱ्याचशा दिवसापासून येण्याचा योग होता पण माझं कुठेतरी पुण्य कमी पडत असेल ओलांडेश्वराची सेवा करण्यासाठी. ह्या वर्षी पुण्य उदयाला आलं. ओलांडेश्वराची आपल्या भागाचं हे दैवत आहे, बरोबर आहे का? परिसरातील मला वाटतं 60 पोट्याचा भंडारा होतो. मला किती पोट्याचा? 60 क्विंटल. बाबा अवघडे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी करता, त्यावेळी तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच नियोजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांच्या अमृत तुल्यवाणीमधून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे माझे सर्व मित्र. आणि लहानपणी हिवरा आश्रमला शिबिरात सोबतच होतो असे आमचे दिनेश दादा. दादाच्या मुखामधून गोड तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. 3 दिवस तर कथेचे होऊनच गेले. माझी विनंती तुम्हाला, जसं कीर्तनाला येतात तसं भागवत कथेला येत जा. सत्य तर दररोजच आहे, काम दररोजच आहे, तूर दररोजच आहे, गहू दररोजच आहे, हरभरे दररोजच आहे. कथा डबल नाही बरं. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देता. दादांच्या मुखातून सुंदर तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. सर्वच गायक वादक महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा ठेवतो. माझ्यासोबत आले आमचे रामेश्वर महाराज बोले. सर्वच गायनाचारी मला पहिल्यांदाच त्यांचा परिचय नसल्यामुळे सर्वच महाराज सर्वच नियोजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी माझा ठेवतो. दोन्ही चोपतात सुंदर अशी माहिती शिवदादाजी दादाजी मी माझा ठेवतो. आम्हाला वेळोवेळी परमार्थामध्ये मार्गदर्शन करणारे, आम्हाला कोणतंही संकट आमच्यावर आलं तरी सिंहासारखं आमच्या पाठीमागे उभं असणारे आपल्या मेकर तालुक्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आमचे भुषेदादा दादाच्याही चरणी मी माझा ठेवतो. माझी विनंती, तुम्ही अध्यक्ष आहात महाराज, जे काम सत्तेत होतं ते आमच्या सारख्यातून नाही होतो. सत्ताधारी मंडळीने महाराज मंडळींच्या पाठीमागे उभं राहिले. खूप चांगलं आहे, त्यांचं कार्यही खूप सुंदर आहे. सर्वच महाराज मंडळीच्या चरणी मी माझा ठेवतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व परिसरातले मंडळी, आमचे आमखेडची काही मंडळी आलेले, जिथं 2-3 वर्ष मी कथा केली असे पिंपळगाव उंड्याचेही बरेचसे माता मावले आलेले आहे.